नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये आरंभ. विमुद्रीकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता. राज्यातले गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळात सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आवाहन. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा विरोधकांचा आरोप. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी. आणि आता सविस्तर वृत्त. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात होत आहे. विमुद्रीकरणानंतर सामान्य जनतेला होत असलेला त्रास, मराठा आरक्षण तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक या अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये एकूण 17 नवी विधेयकं सादर केली जातील. त्यात महाराष्ट्र खनिज विकास कर्म निरसन विधेयक, मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक, महाराष्ट्र परावैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक आदींचा समावेश आहे. याबरोबरच विधानसभेत प्रलंबित असलेली 2, विधान परिषदेत प्रलंबित असलेली 6 तर संयुक्त समितीकडे प्रलंबित असलेल्या एका विधेयकावरती या अधिवेशनामध्ये चर्चा अपेक्षित आहे. जनतेला न्याय देण्याकरता सरकार पूर्णपणे सज्ज आहे. राज्याच्या गंभीर प्रश्नांवरती विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्ष अजूनही प्रगल्भ झालेला नाही ही महाराष्ट्राकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांवरती टीका केली. चलनबंदीनंतर बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी व्यवस्था उभी केली आहे. आतापर्यंत 78% रब्बीची पेरणी झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये चलनबंदीनंतर राज्य सरकारने अनेक प्रोएक्टिव्ह उपाययोजना केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात आम्ही नागरिकांना दिलासा दिलाय आणि सर्वसामान्य जनतेचे मी आभार मानतो की त्यांना हे माहिती आहे की हा निर्णय देशहितामध्ये घेतलेला असल्यामुळे त्यांनी अडचणी असताना देखील थोडा त्रास सहन करून या निर्णयाला भरघोस पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. दलित आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पसरणार नाही याची काळजी घेतली जाईल. सर्व पुरावे गोळा करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार भक्कम बाजू न्यायालयात मांडेल असं ते म्हणाले. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत करण्यात आलेली कारवाई आकडेवारीसह दिली जाईल आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी वेगानं होत आहे. काही गुन्हे दाखल झाले आहेत आणि येत्या काळामध्ये आणखी गुन्हे दाखल होतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्य सरकारला सत्तेवर येऊन 2 वर्ष पूर्ण झाली तरीही सरकारला सामान्यांच्या प्रश्नांची समज नाही. लोकांची दिशाभूल करत राज्य सरकार सर्व पातळ्यांवरती अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी काल हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावरती बहिष्कार घातला. आजपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावरती टीका केली. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्यानं शेतकऱ्यांसह सामान्य माणसांची अवस्था बिकट असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जमा होणारा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे करावी असंही ते म्हणाले. सरकारने जनतेचा विश्वास गमावलेला आहे ही वास्तव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ घोषणेचा पाऊस आणि स्वप्नाची मालिका रचणारे जे सरकार आहे 2 वर्षाच्या या सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, आता सामान्य ग्राहक आत्महत्या करतोय, शेतीमालाला भाव नाही, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची रोज उदाहरणं येत आहेत की सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी मांडलेला संवेदना शून्य कोर्ट प्ले आहे असं माझं मत आहे. याच्या पलीकडे या सरकारची दुसऱ्या सरकारचं काही वर्णन करता येणार.
आणि माझ्या सरकारच्या त्यामुळे चहा पाण्यावर जाण्यामध्ये काही हाशील नाहीये. म्हणून मी सगळ्या विरोधी पक्षाने त्याच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारच्या कारभारावरती ताशेरे ओढले. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योग, कुपोषण तसंच बालमृत्यू यासारख्या प्रश्नांवरती सरकार गंभीर नाही असा आरोप मुंडे यांनी केला. आपल्या विविध मागण्यांसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला असताना सरकार त्याची दखल न घेता समाजामध्ये दुही निर्माण करत आहे असा आरोपही विरोधकांनी केला. या पत्रकार परिषदेला शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे हेही उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा इथल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या 2 प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झालं आहे. तिसरं आरोपपत्र लवकरच दाखल करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पाळा आश्रमशाळेला काल भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला समित्या, पत्रपेटी तसंच सुरक्षित निवास व्यवस्था करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाळा आश्रमशाळेची मान्यता रद्द झाल्यानं या शाळेतल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था अन्य शाळांमध्ये करण्यात आल्याची माहितीही केसरकर यांनी दिली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काल रात्री हृदयविकाराचा धक्का बसला. चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 22 सप्टेंबरपासून श्वसनाच्या विकारामुळे जयललिता यांच्यावरती उपचार सुरू होते. या उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार होतं. मात्र काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरवरून जयललिता यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल चे विद्यासागर राव काल तातडीनं मुंबईहून चेन्नईला रवाना झाले. त्यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांच्या प्रकृतीची आणि उपचारांची माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यपाल राव यांना दूरध्वनी करून जयललिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जयललिता यांच्या हृदयविकाराच्या झटक्याचं वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांची अपोलो रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी उसळली आहे आणि रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या भागातील दहशतवादाविरुद्ध कारवाई न केल्यामुळे दहशतवाद्यांना अधिक बळ मिळू शकतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आवश्यक आहे असं सांगत दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित कणखर दृढ इच्छाशक्तीची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली आहे. अमृतसर इथं काल हार्ट ऑफ एशिया संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दहशतवाद तसंच बाहेरील शक्तींनी निर्माण केलेली अस्थिरता हा अफगाणिस्तानातल्या शांतता आणि स्थैर्याला मोठा धोका आहे असं मोदी म्हणाले. विकासासाठी अफगाणिस्तान इतर देशांशी जोडला जाणं आवश्यक असल्याचंही मोदी यांनी सांगितलं. भारतानं अफगाणिस्तानला दिलेला पाठिंबा पारदर्शक आणि विनाअट असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. अफगाण जनतेच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हे भारताच्या पाठिंब्याचं मुख्य लक्ष्य आहे असं ते म्हणाले. भारत देत असलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. अफगाणिस्तानला पाकिस्ताननं जी 50 कोटींची मदत जाहीर केली आहे ते पैसे पाकिस्ताननं दहशतवाद संपवण्याच्या कामी वापरावेत असा सल्लाही त्याने दिला. या परिषदेनंतर आज अमृतसर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. दहशतवाद हा शांतता आणि स्थैर्याला मोठं आव्हान आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. अफगाणिस्तानामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसंच सुरक्षेसाठी त्या देशाला आर्थिक स्थैर्य आणि गतिमान विकास यासाठी सहकार्य करण्याची गरज जेटली यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये ढिसाळपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यामध्ये केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खर्चासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. चलन टंचाईमुळे शेतीमाल, भाजीपाला आणि किरकोळ व्यापाऱ्यांवरती मंदीची कुऱ्हाड कोसळली आहे असं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मेळाव्यात सांगितलं. भारतासारख्या देशामध्ये 92% व्यवहार हे रोखीनं होत असल्यानं रोकड रहित व्यवहार प्रत्यक्षात यायला बराच काळ जाईल.
त्याच्यासाठी तळागाळापर्यंत तंत्रज्ञानाचं जाळं आणि सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं हे मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं. या मेळाव्यापूर्वी पवार यांनी ओरिएंटल बँकेच्या शाखेला भेट देऊन कर्मचारी आणि ग्राहक यांच्याशी संवादही साधला. मातंग समाज हा आतापर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. लहुजी शक्ती सेनेतर्फे शनिवारवाड्याच्या प्रांगणात आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात पूर्वीच्या राज्य सरकारकडून काही चुका झाल्या असतीलही, पण विद्यमान सरकारकडून या मागण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, तसंच लहुजी वस्ताद साळवे यांचं संगमवाडी इथं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं अशा मागण्या या मेळाव्यामध्ये करण्यात आल्या. यावेळी माजी आमदार शशिकांत शिंदे, महापौर प्रशांत जगताप यांनीही आपले विचार व्यक्त केले. जळगाव इथं आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत जळगावच्या नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीनं सादर केलेल्या सांबरी या एकांकिकेला प्रथम, भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयाच्या धागा या एकांकिकेला द्वितीय, तर औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातर्फे सादर झालेल्या पाझर या एकांकिकेला तृतीय पारितोषिक मिळालं. या स्पर्धेतल्या विजेत्यांना अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ पुणे आणि जळगाव इथल्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागानं आयोजित केलेल्या या 2 दिवसांच्या स्पर्धेमध्ये 15 महाविद्यालयांमधल्या संघांनी सहभाग घेतला होता. समारोप सोहळ्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत कुलकर्णी यांचा नाट्यक्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. थायलंडमध्ये बँकॉक इथं खेळण्यात आलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानला नमवत विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 122 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानचा संघ 20 षटकांमध्ये 6 बाद 104 धावाच करू शकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांमध्ये 5 बाद 121 धावा केल्या. मिताली राजच्या 65 चेंडूमध्ये नाबाद 73 आणि झुलन गोस्वामीच्या 17 धावा वगळता इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 13.3 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासांमध्ये राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात आरंभ. विमुद्रीकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता. राज्यातले गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळात सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सरकारच्या चहापानावरती विरोधकांचा बहिष्कार. सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा विरोधकांचा आरोप. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरती. नमस्कार.